बाजारात आता मेथी स्वस्त झालेली आहे आणि अशा सुंदर अशा तुम्ही मेथीचे वडे नक्की तयार करून बघा। लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडतील आणि एकदा बनवल्यानंतर पुन्हा पुन्हा तुम्ही हीच रेसिपी ट्राय करणार, ही माझी गॅरंटी आहे। मेथीची भाजी स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेली आहे। आता मेथी वड्यांसाठी लागणारा मसाला बनवूया। या ठिकाणी मी 2 चमचे धने घेतलेले आहे, 1 चमचा जिरं आणि 1 चमचा बडीशोप घेतलेले आहे। खमंग वास सुटेपर्यंत आपल्याला याला फक्त भाजून घ्यायचं आहे। इथे गॅस बंद केलेला आहे आणि आपल्याला किती तिखट हवं त्या प्रमाणात आपल्याला तिखट मिरच्या घ्यायच्या आहेत। इथे मी 5-7 तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत आणि साधारण 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। लसूण थोडा जास्त ठेवा, छान चव येते। आणि आता मिक्सरमध्ये याची फक्त भरड करून घ्यायची आहे, एकदम बारीक करायचं नाही आहे। आणि हा मसाला आपल्याला आता मेथीच्या भाजीमध्ये टाकून घ्यायचा आहे। यामध्ये मी मसाल्याच्या डब्यामध्ये असलेल्या चमच्याने 1 चमचा हळद घेतलेली आहे आणि 2 चमचा लाल तिखट घेतलेला आहे। त्याच्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी तांदळाचं पीठ आणि 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि भाजीमध्ये हे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणीचा वापर करून आपल्याला घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आहे। आता हाताला थोडंसं तेल लावायचं आणि आपण मैदू वडे जसे बनवतो ना त्या आकाराचं असे हे वडे बनवून घ्यायचे आहेत। तसं तर तुम्ही हे वडे इडली पात्रामध्ये टाकून वाफवू शकता, पण या ठिकाणी मी तव्यावरती थोडेसे शॅलो फ्राय करून घेणार आहे। आता तव्यावरती मी साजूक तूप घेतलेलं आहे आणि साजूक तुपामध्ये आपल्याला आता हे वडे थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत। साजूक तुपामुळे काय होतं की मेथीचा जो कळवटपणा आहे तो निघून जातो आणि आपले जे वडे आहेत ते एकदम खमंग असे चवीचे लागतात। गॅस एकदम लो फ्लेमवरती ठेवलेला आहे आणि आपल्याला हे असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत वडे तळून घ्यायचे आहेत। जेव्हा तुम्हाला शक्य वाटतं की वड्यांना थोडेसे तुपाची गरज आहे तिथे तुम्ही थोडंसं तूप टाकायचं आणि आपले वडे हे असे गोल्डन ब्राऊनवरती तळून तयार झालेले आहेत। आमच्या मुलांना तर हे वडे असेच खायला आवडतात, पण हे वडे खाण्याची पण एक पद्धत आहे। वडा जो आहे तो असा डिशमध्ये तुकडे करून घ्यायचा आणि त्यावरती एकदम गरमागरम अशी कढी टाकायची। आता कढी आमची ही जी आहे ही आंबट गोड चवीची आहे आणि आंबट गोड चवीमध्ये असा हा थोडासा तिखट वडा चवीला एकदम छान लागतो। आजची ही तुम्हाला मेथी वड्याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर महिमा क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसह, तोपर्यंत बाय बाय।